विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये स्वागत आहे. प्रोबॅबिलिटी हा टॉपिक घेतला आहे आपण. आता मला तुम्हाला सजेस्ट काय करायचं आहे बघा, की सीईटीची मुलं तर हा लेक्चर बघणारच आहेत, त्यांना सीईटीत हा टॉपिक आहे. पण इश्यू कुठं होतोय बघा, सध्याची मुलं मॉक टेस्ट देत आहेत ना, आणि ज्यांचा स्कोर 120 130 पर्यंत जातोय ना, त्यांचा मेन प्रॉब्लेम काय सांगू का मुलांचा, की 12चा पोर्शन ठीकठाक त्यात मार्क्स मिळत आहेत, पण जे 11 स्टँडर्डचे टॉपिक आहेत ना त्याच्यात मार्क्स जात आहेत. सेट रिलेशन फंक्शन, त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी, कोनिक सेक्शन, सिक्वेन्सेस अँड सिरीज, हे मॅथ्सचे जे टॉपिक आहेत ना त्याचे फॉर्म्युलेच केले नाहीत ना, म्हणजे ह्या मुलांना वर्षभर तो अभ्यास झालेलाच नाही आहे म्हणून त्यांना आठवत नाही. पण मला तुम्हाला सजेस्ट काय करायचं आहे बघा, जी मुलं जस्ट आत्ता 12th मध्ये गेलेत ना त्यांच्यासाठी पण हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, सिरियसली इम्पॉर्टंट आहे. का? कारण तुम्ही जर आत्ताच्या काळात, आता तुम्हाला कॉलेजेस नाही आहे, प्रॅक्टिकल नाही आहे, जर्नल सबमिशन काही नाही आहे, मग आत्ताच आपण सीईटीच्या मुलांबरोबर जर 11चे टॉपिक पुन्हा रिवाइज केले तर ते बेस्ट ठरणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं मी तुम्हाला रेकमेंड काय करतोय, की जे 12th मध्ये जस्ट आता 11वी पास होऊन, आता पास झालेलंच आहे तुम्ही लक्षात घ्या, मग 11वीतून जी मुलं 12वीत गेलेत ना त्यांनी सुद्धा काय करा, की हा व्हिडिओ किंवा माझं चॅनल त्यांच्या मित्रावर नक्की शेअर करा जे आता 12th मध्ये गेलेत ते, आणि हे प्रोबॅबिलिटीचे पण नोट्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करा. चला मग आता हे प्रोबॅबिलिटीच्या 3ऱ्या लेक्चरला आपण आता सुरुवात करूया. आता या व्हिडिओत मी काय करणार आहे, की असे टिपिकल प्रॉब्लेम सिलेक्ट केलेत लक्षात घ्या, म्हणजे ते मी घेणार आहे. मग ते एक 5-6 प्रॉब्लेम होतील आपले. डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, मी एक लिंक पण प्रोव्हाइड करेन की ज्यात पण खूप, म्हणजे आतापर्यंत आपलं हे 3रं लेक्चर आहे. मग अगोदर जे मी क्वेश्चन शिकवले त्याच्याशी रिलेटेड पण डिस्क्रिप्शनमध्ये असतील क्वेश्चन, मग तो होमवर्क तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. आता पहिला क्वेश्चन बघूया आपण. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, की प्रोबॅबिलिटीमध्ये ना तुम्हाला सॅम्पल स्पेस म्हणजे एन ऑफ एस फाइंड आउट करायचं आहे. ओके, फाइंड द चान्स. चान्स म्हणजेच प्रोबॅबिलिटी. आता लक्ष द्या की माझ्याकडं ना 8 चॉकलेट आहेत आणि ते 11 मुलांना मला वाटायचे आहेत. आता लक्ष द्या, चॉकलेट्स किती आहेत सांगा, 8 चॉकलेट आहेत. ओके, माझ्याकडे 8 चॉकलेट्स आहेत आणि माझ्या पुढं 11 मुलं आहेत. ओके, आता मी पहिलं चॉकलेट वाटायला घेतलं की मी हे किती मुलांना देऊ शकतो, 11 पैकी कुठल्याही एका मुलाला देऊ शकतो ना, लक्षात घ्या. म्हणजे माझ्याकडे 11 ऑप्शन्स आहेत ना, म्हणजे पहिल्या चॉकलेटसाठी 11, दुसरं चॉकलेट मी वाटायला घेतलं पुन्हा माझ्याकडे 11 ऑप्शन्स आहेत. सॅम्पल स्पेस म्हणजे एन ऑफ एस काढताना, या दोन्ही गोष्टी एन ऑफ एस काढत असताना तुम्ही कुठल्या कंडिशनचा विचार करायचा नाहीये. तर दुसरं चॉकलेट पण साठी मला 11 ऑप्शन असणारच आहे. मग इंटू परत 11 परत 11 असं 8 वेळा होणार. मग 11⁸ 11 इंटू 11 इंटू असं 8 वेळा. त्यामुळे 11⁸ काय आलं सांगा 8. का ते कळलं का? कारण आपण कुठल्या कंडिशनचा विचार करणार नाही आहे. आता त्यांनी इव्हेंट काय दिलाय बघा, चान्स दॅट अ पर्टिक्युलर स्टुडंट, म्हणजे 11 पैकी कोणतरी एक आहे ना त्याला 5 चॉकलेट देण्यात येतील. म्हणजे समजून घ्या, म्हणजे 5 चॉकलेट तर संपले, ते एकाच मुलाला दिले. आता त्या मुलाला दुसरं कुठलं चॉकलेट द्यायचं नाहीये, म्हणजे तो मुलगा ग्रुपमधून वेगळा झाला. हा बघा, हे प्रोबॅबिलिटी असंच आहे. तुम्हाला प्रॉब्लेम वाचून सगळ्या कंडिशन्स, इवन माझं पण बऱ्याच वेळा चुकू शकतं जर कुठं गडबड केली तर. तेव्हा शांतपणे बघा, तो मुलगा वेगळा झाला, 10च मुलं उरले, पण चॉकलेट पण किती उरले, 3. मग माझ्याकडे आता पहिलं चॉकलेट मी द्यायला गेलो, माझ्याकडे 10 ऑप्शन्स आहेत, पुन्हा इंटू 10 असं 3 का घेतलं कळालं, कारण 8 पैकी 5 चॉकलेट तर ते एकाच मुलाला गेले, 3 उरले. मग 10 इंटू 10 मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढताना आपण एन ऑफ ए ला एन ऑफ एस न डिवाइड करायचं, म्हणजे 10⁻³ अपॉन 11⁸ हेच तुमचा आन्सर. ह्याला जास्त सिम्प्लिफाय करू नका, कारण 11⁸ व्हॅल्यू काढणं सोपं नाही आहे. 10⁻⁷ ठीक आहे, 1000 पण डिवाइड पण होत नाही आहे, तर हेच तुमचा आन्सर आहे. मग पहिलं लक्षात आलं चॉकलेटचं, देताना एन ऑफ एस काढताना आपण कुठलाही देऊ शकतो. मग 11⁸ का आलं ते पण कळालं तुम्हाला. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. आता दुसरा जो प्रॉब्लेम आहे ना तो समजून घ्या. आपण काय ठरवलंय, की पहिल्यांदा आपल्याला एन ऑफ एस परफेक्ट काढायचं आहे. लक्ष द्या, 5 लेटर्स आहेत, लेटर्स म्हणजे पत्र. ओके, आणि 5 पोस्ट बॉक्स आहेत. आता हा प्रकार तर टोटली बंदच झालाय, लक्षात घ्या. हा पहिला असायचा, म्हणजे तुम्हाला सांगू का, मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला होतो की नाही त्यावेळेस ना पूर्ण कॉलेजमध्ये, आमच्या हॉस्टेलमध्ये म्हणूया, एक फोन असायचा, तो पण गेटवर. मग तिथून वॉचमन मेसेज द्यायचा की ह्याचा फोन आलाय, बोलवा. मग तो एखादा मुलगा कोणत्या रूमवर येऊन सांगणार की फोन आलाय, मग जायचं. तिथं ऑलरेडी लाईन लागलेली असणार मुलांची. आता काय झालंय, आणि हो, पोस्टमन आला की सगळी मुलं खुश असायची, कुणाकुणाचं लेटर आलंय. आता असला प्रकारच नाही आहे, कारण मोबाईलमुळे आपण इन्स्टंटली मेसेज पाठवतोय, कॉल करतोय.
म्हणजे तुमच्या लक्षात आलं हा पॉईंट जाऊ दे. आता इकडे बघूया आपण. म्हणजे पोस्ट बॉक्स असायचे पहिल्यांदा प्रत्येक ठिकाणी, मग आपण त्यात पत्र नेऊन टाकायचं असायचं. मग माझ्याकडे 5 लेटर्स आहेत आणि माझ्याकडे 5 पोस्ट बॉक्स आहेत. ओके, समजून घ्या एनी नंबर ऑफ लेटर्स कॅन बी पोस्टेड इन 5 पोस्ट बॉक्सेस. म्हणजे असं नाही की बाबा हा म्हणजे पहिला कसं असायचं माहिती आहे का, म्हणजे राज्यातलं एक, राज्याच्या बाहेर एक, जिल्ह्यातलं एक, जिल्ह्याच्या बाहेर एक, असे पोस्ट बॉक्स असायचे. इथं कसं आहे कुठले लेटर कुठे टाकू शकता. मग आता मगाशी चॉकलेटचं एक्झाम्पल घेतलं ना तसंच आहे हे. आता माझ्याकडे आता समजा 5 पोस्ट बॉक्स आहेत मॅडम, मी पहिलं लेटर टाकायला गेलो, कुठं टाकणार, कुठेही टाकू शकतो. माझ्याकडे 5 ऑप्शन्स आहेत. दुसऱ्यासाठी परत 5 ऑप्शन्स आहेत. मग ते चॉकलेट सारखंच आहे ना. म्हणजे येणार काय 5⁵, 5⁵, नाहीतर 5 × असं 5 वेळा लिहा. आता इव्हेंट मात्र ना वेगळे वेगळे असतात. त्यांनी काय दिलंय बघा, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ईच बॉक्स म्हणजे पोस्ट बॉक्स कंटेन्स ओनली 1 लेटर. आता समजून घ्या माझ्या पुढं 5 पोस्ट बॉक्स आहेत. पहिलं लेटर, मग माझ्याकडे 5 ऑप्शन्स आहेत. मग त्यातल्या कुठल्या तरी एकात मी टाकलं, त्याच्यात दुसरं लेटर टाकता येणार नाहीये कारण ओनली 1 लेटर. मग एकात मी लेटर टाकलं, तो जर बाजूला केला तर उरले किती 4. मग दुसऱ्या लेटरसाठी माझ्याकडे 4 ऑप्शन आहेत. 4 ऑप्शन्स आहेत. मग 2 लेटर बॉक्स वेगळे गेले, आता किती ऑप्शन्स असणार आहेत 3 आणि 2. मग माझ्याकडे 5 बॉक्स होते, त्यातले 4 लेटर टाकून झाले, एकच बॉक्स उरलाय. मग शेवटचं लेटर त्याच बॉक्समध्ये टाकलं पाहिजे, म्हणजे × 1 झालं ना. मग आता मला सांगा प्रोबॅबिलिटी काढताना n(a) म्हणजे 5 × 4 × 3 × 2 × 1 ला 5 × 5 × 5 × 5 × 5 5 टाइम्स न डिवाइड करा. या 5 ला 5 काय होतील कॅन्सल, प्रॉडक्ट करा, लिहा, ते तुमचं आन्सर राहील. म्हणजे थोडंफार लक्षात आलं का, कन्सेप्ट तशाच आहेत पण रचना सगळी बदलून जाते, काय वेगळ्याच कन्सेप्ट घेत आहेत लक्षात घ्या, म्हणजे वेगळेच वाक्य घेत आहेत. समजलं असेल. चला आता आपण तिसरं न्यूमेरिकल बघूया आपण. आता तिसरं एवढं न्यूमेरिकल वाचून दाखवण्यापेक्षा मी डायरेक्टली सांगतो की एकानं पार्टी ऑर्गनाईज केले आणि त्याला 25 गेस्ट आलेत, 25 गेस्ट आलेत. बघा मग आलेले गेस्ट किती आहेत 25. तो ज्यानं बोलवलेत तो एक, म्हणजे टोटल इथं 26 आहेत. ठीक आहे. आता n(s) काढायचे मला. आता समजून घ्या. आता ठीक आहे पार्टी आहे, जेवण असणार आहे म्हणूया आपण. मग जेवायला जर ते एका लाईनमध्ये बसले असते ना तर n(x) मी लिहिलं असतं 26 फॅक्टोरियल, कारण त्या जागा आहेत ना ते 26, 25, 26 फॅक्टोरियल असतं. पण ते बसलेत कशावर, कशावर सर्क्युलर टेबलच्या बाजूने बसलेत म्हणूया आपण. मग सर्क्युलर टेबल असेल तर इश्यू काय होतं की पहिला माणूस असेल मग 25 होणार आणि 26वा तो परत येणार. त्यामुळे इथं काय होतं की सर्क्युलर टेबलच्या बाबतीत लक्षात ठेवायचं की जेवढे तुमच्याकडे लोक असतील, जेवढे तिथं हे असेल ऑब्जेक्ट्स असतील, त्यातून 1 मायनस करायचा आणि मग फॅक्टोरियल लिहायचे. हे झाले 25 फॅक्टोरियल. मग हे झालं n(s). मग सर्क्युलर टेबलला -1 लक्षात ठेवा. जसं आपण वर्डमध्ये बघितलं होतं, रिपीट झालं तर आपण डिवाइड करत होतो, म्हणजे एखादा लेटर 2 वेळा आला तर 2 फॅक्टोरियल डिवाइड करत होतो. इथं -1 लक्षात ठेवा सर्क्युलर टेबलसाठी. आता इव्हेंट, आता इव्हेंट काय दिलंय बघा की फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट 2 पर्टिक्युलर पर्सन, म्हणजे 2 ठराविक व्यक्ती आहेत की जे काय करणार आहेत की जो होस्ट आहे ना त्याच्या आयदर साईडला, म्हणजे इथं होस्ट असेल तर इकडं ती व्यक्ती आणि इकडं ती व्यक्ती. पण कुठली व्यक्ती कुठं दिले का नाही आहे, म्हणजे एकाला मी डावीकडे एकाला उजवीकडे बसवलं, पण त्याच्या उलट पण होऊ शकतं ना. म्हणजे माझ्याकडं हे 2 फॅक्टोरियल का लिहिले तुम्हाला कळालं का, ते 2 व्यक्तीसाठी. पण ते 2 व्यक्ती त्या आणि हा होस्ट, ह्या सगळ्यांचा मिळून एक ग्रुप तयार होणार ना. ओके, तुमच्याकडे टोटल अगोदर किती होते 26. ओके, त्यातले हे 3 गेले म्हणजे समजून घ्या बाजूला केले आपण, उरले किती 23. पण हा ग्रुप कन्सिडर करायचा असतो ना, म्हणजे झाले 24. म्हणजे इथं मी काय लिहितोय लक्षात घ्या, तुमच्याकडे 26 होते. ओके, पण सध्या ना ह्या 3 सोडून 23 आहेत, पण ह्यांचा एक ग्रुप झाला 24. पण आपण अगोदरच बघितलं की 24 मधून 1 मायनस केलं पाहिजे ना, सर्क्युलर टेबल आहे ते, म्हणजे फॅक्टोरियल. म्हणजे माझ्या इथे ना 2 फॅक्टोरियल × 23 फॅक्टोरियल. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढताना तुम्ही n(a) ला डिवाइड करा n(s) न. मग n(a) काय सांगू का 2 फॅक्टोरियल × 23 फॅक्टोरियल आणि अपॉन 25 फॅक्टोरियल. मग 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 × 1 2च असणार आहे. हे 23 फॅक्टोरियल आणि डिवाइड बाय 25
इंटू 24 इंटू 23 फॅक्टोरियल. ह्याला हे काय होतील कॅन्सल. याला यानं डिवाइड करा म्हणजे वरती 1 येईल. 25 इंटू 12 येईल. ओके, मग 25 इंटू 12 म्हणजे 300. म्हणजे तुमचं आन्सर येणार आहे 1/300. मी चेक केलं आत्ताच, ते करेक्ट आहे. मग आता लक्षात ठेवा, सर्क्युलर टेबल -1 लक्षात ठेवा. तुम्हाला ह्या तिघांना एकत्र करायचा आहे. तो ग्रुप असतो, तो पुन्हा एक ॲड केला पाहिजे. मग 24 आले टोटल, त्यातनं पुन्हा मी मायनस केलं. लक्षात आलंय तिसरं न्यूमेरिकल. चला लगेच आता चौथं न्यूमेरिकल घेऊया. आता नेक्स्ट जे न्यूमेरिकल आहे ना बघा, थोडंसं वाचून दाखवतो. एक रूम आहे आणि त्याच्यात 3 लॅम्प आहेत. ओके, 3 लॅम्प आहेत म्हणजे 3 सॉकेट आहेत, आपण लॅम्प लावू शकतोय. आपल्याकडे 10 लॅम्प आहेत आणि त्यातले 3 मला त्यात बसवायचे आहेत. पण इश्यू काय की 10 पैकी 6 तर खराब आहेत. 6 आर नॉट गुड, म्हणजे गेलेले बल्ब आहेत म्हणूया आपण. मग ते जर लावले तर लाईट येणार आहे का? नाही येणार. ओके, अ पर्सन सिलेक्ट्स 3 बल्ब्स. चला 3 बल्ब तर आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत आउट ऑफ 10 बल्ब. म्हणजे मला चला n(s) तर कळालं 10 पैकी 3, कारण आपण अगोदरपासून बोलतोय की n(s) ला काय कंडिशन नाही आहेत. टोटल किती बल्ब आहेत? 10. त्यातले घ्यायचे किती? 3. मग 10c3. हे कसं सॉल्व्ह करायचं तुम्हाला मी सांगितलं. वरचा नंबर असेल त्याचे फॅक्टोरियल वरती येणार. ओके, हा खालचा नंबर आहे तसा फॅक्टोरियल आणि सबस्ट्रॅक्शन करून इथं येणार 7 फॅक्टोरियल. मग जो मोठा नंबर आहे त्याला रिड्यूस करत जावा. 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 नंतर मात्र फॅक्टोरियल द्या. का? कारण हे कॅन्सल होतील ना. आता 3 फॅक्टोरियल म्हणजे काय? 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे 3 इंटू 2 इंटू 1 हे कॅन्सल होतील. आता हिला डिवाइड करा ना. 3 1 जा 3, 3 3 जा 9, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 4 3 जा 12 आणि इंटू 10 120. चला n(s) व्हॅल्यू मिळाली. ओके, आता तुमचा ए हा इव्हेंट म्हणूया आपण, रिक्वायर्ड इव्हेंट ए काय आहे बघा. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट. आता हे फाइंड द प्रोबॅबिलिटी म्हणलं असतं ना, त्याच्या पुढेच इव्हेंट दिलेला असतो. काय? द रूम इज LIT म्हणलं, लिट. याचा अर्थ सॉकेट किती आहेत? 3. एक जरी बल्ब चांगला असेल ना तरी रूममध्ये प्रकाश पडणार आहे, हे लक्षात घ्या. मग मुद्दा असा आहे की मग मला ना प्रॉब्लेम आहे थोडासा. बघा इथं इश्यू काय, मला 3 वेगळ्या वेगळ्या प्रोबॅबिलिटीज घ्याव्या लागतील, नंतर त्यांची ॲडिशन करावं लागेल. कसं होऊ का? एक बल्ब चांगला आहे, 2 खराब आहेत. 2 बल्ब चांगले आहेत, 1 खराब आहेत. 3 बल्ब चांगले आहेत, खराब कुठला सिलेक्ट झाला नाही. असं 3 करण्यापेक्षा करायचं काय बघा की आपण प्रोबॅबिलिटी कुणासाठी करूया? ह्याच्या कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटसाठी. म्हणजे काय? रूम इज नॉट लेट. म्हणजे मी n(a) कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट घेतोय. नॉट लेट याचा अर्थ सगळेच बल्ब खराब. म्हणजे खराब बल्ब किती आहेत? 6. त्यातलेच जर मी 3 सिलेक्ट केले, तर लाईट नसणार आहे. मग आपण काय करतोय समजून घ्या की तो इव्हेंट आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट यांची प्रोबॅबिलिटी घेतली, त्याची ॲडिशन केली तर ती 1 येते. हे डोक्यात घ्या. आपण स्टार्टला एका लेक्चरमध्ये बोललोय की पास होण्याची प्रोबॅबिलिटी जर 60% असेल तर फेल होण्याची 40%, दोघांची ॲडिशन 100% म्हणजे 1. हे लक्षात ठेवा. मग आपण इथं 6c3 ची व्हॅल्यू काढूया. म्हणजे वरती काय येणार आहे? 6 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. मग 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल म्हणजे 6. हे 3 फॅक्टोरियल कॅन्सल, 6 ला 6 कॅन्सल, इथं आलं 20. मग त्या a' ची प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी n(a') म्हणजे 20, त्याला n(s) म्हणजे 120 न डिवाइड करा. आन्सर 1/6 येईल. आता आपल्याला मात्र a ची प्रोबॅबिलिटी काढायची आहे, म्हणजे रूम इज नॉट लेट. a' रूम इज लेट बरं का, आणि इथं नॉट लेट म्हणूया आपण. पण a' आणि p ऑफ a दोघांची ॲडिशन 1 येणार. मग p ऑफ a काढायचं ना तुम्हाला. मग हे प्लस मायनस होईल 1/6 आणि तुम्हाला आन्सर मिळेल 5/6 की जे आन्सर करेक्ट आहे. मग तुमच्या लक्षात आलं का की जास्त कॅल्क्युलेशन करायची वेळ येत असेल ना, हे जे असतं ना ॲटलिस्ट 1 ॲट मोस्ट, त्यावेळेस असा विचार करावा लागतो. कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट काढला होता बरा पडतोय. मग बघा आज आपण एकदम सिलेक्टेड प्रॉब्लेम घेतोय. अजून 2-3 प्रॉब्लेम आपण घेऊया, कारण मला व्हिडिओ खूप मोठा करायचा नाही आहे. पण होमवर्क काय असणार आहे बघा की तुम्ही 11th स्टँडर्डचं प्रोबॅबिलिटी टॉपिक ओपन करा आणि त्यातलेच एक्सरसाइज सॉल्व्ह करायला सुरुवात करा, किंवा मी जे घेतलेत ना ह्याच्यावरच्या नोट्स तर तयार करा. हे प्रॉब्लेम परत सोडवाच. ठीक आहे. चला आता आपण 5वा प्रॉब्लेम घेऊया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं जो मी टाईप दिलाय तो काय बघा,
की पी ऑफ एची व्हॅल्यू दिले, ए हा इव्हेंट आहे त्याची प्रोबॅबिलिटी दिले, बी ऑफ बी दिलंय, ए युनियन बी पण दिलंय आणि एवढे क्वेश्चन्स विचारलेत. ओके, आता लक्ष द्या मी काय सांगतो ते बघा की पी ऑफ हा फॉर्म्युला माहिती आहे मला की ए युनियन बीचा फॉर्म्युला पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी आणि मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. बरोबर आहे सांगा. मग आता मला सांगा ए इंटरसेक्शन बीची व्हॅल्यू काढणं खूप सोपं आहे. ओके, म्हणजे काय करता येईल बघा की हे मायनस इकडं प्लस करा, पी ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल्स टू पी ऑफ ए 1/4, पी ऑफ बी 2/5, हे प्लस मायनस होतील ए ऑफ बी म्हणजे परत 1/2. मग हे सॉल्व करा, तुम्हाला तुमची व्हॅल्यू मिळेल. ओके, मी कॅल्क्युलेशन करून देणार नाही, हे तुम्ही करा. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा नाहीतर डिनॉमिनेटर सेम करा एलसीएम घेऊन आणि सॉल्व करा. ठीक आहे. आता इश्यू कुठं होतोय बघा, ए इंटरसेक्शन बी डॅश आहे इथं, ए डॅश आहे, ए युनियन असं आहे इथं आहे. मग हे थोडंसं किचकट आहे. मग यासाठी मी तुम्हाला काय सांगतोय, फॉर्म्युले पाठ करू नका, वेन डायग्रॅमचा वापर करा. तुम्हाला माहिती आहे ह्या वेन डायग्रॅम आहेत, हे ए आणि हे बी, आणि ह्याचा उपयोग तुम्हाला सेटमध्ये पण होईल ना. समजून घ्या, सेट रिलेशन फंक्शन हे टॉपिक थोडेसे मी उशिरा घेणार, लक्षात घ्या. घेणार आहे पण थोडेसे उशिरा, कारण फंक्शन खूपच अवघड वाटतं सगळ्यांनाच, लक्षात घ्या. त्यामुळे थोडंसं उशिरा घेतो, नाहीतर करेन सुरुवात, हे पण लक्षात घ्या. आता बघा इंटरसेक्शन आहे ना, म्हणजे दोघांमध्ये मला पाहिजे, म्हणजे ए मध्ये पाहिजे पण बी डॅश, याचा अर्थ बी नको आहे मला. मग मला सांगा की मला मग एवढा पार्ट घ्यावा लागेल ना. बघा तुमच्या लक्षात येते का, एवढा पार्ट घ्यावा लागेल मला. म्हणजे जर मला विचारलं असेल ए इंटरसेक्शन बी डॅश, ए इंटरसेक्शन काय विचारलं असेल बी डॅश, तर याचा अर्थ ए मध्ये आणि बी मधला सोडून, म्हणजे हा बी नको आहे मला, म्हणजे इकडचा पार्ट घ्यावा लागेल. आता हा काढण्यासाठी मला प्रोबॅबिलिटी ऑफ ए मधून हा मधला पार्ट मायनस केला पाहिजे ना, आणि हा जो मधला पार्ट आहे ना तो दोघांमध्ये कॉमन आहे, म्हणजे मी लिहिणार पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. अलग लक्षात. मग व्हॅल्यू पुट करा, पी ऑफ एची व्हॅल्यू 1/4, इंटरसेक्शनची इथं जी व्हॅल्यू असेल तर पुट करा, मायनस करा, तुम्हाला जमेल. मग फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. आता सिंपल. आता समजा मी असं केलं की ए डॅश इंटरसेक्शन बी, याचा अर्थ ए डॅश नको आहे, बी पाहिजे मला पण ए डॅश नको, म्हणजे ए डॅश म्हणजे ए नको आहे, म्हणजे हा पार्ट नको आहे, म्हणजे मला मग इकडचा पार्ट घ्यावा लागेल, म्हणजे इकडचा. म्हणजे आता एवढा पार्ट घ्यायचा आहे ना तुम्हाला, मग बी मधून म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी मधून पुन्हा इंटरसेक्शन मायनस करा, म्हणजे डायग्राम वरून जमतंय आपल्याला, लक्षात घ्या हे दोन फॉर्म्युले. पण आता तिसरा आणि चौथा किंवा चौथा आणि पाचवा जे आहे ना ते मात्र इम्पॉर्टंट आहे. आता चौथं इथं मी स्टार करून ठेवतोय बघा, ए डॅश युनियन बी डॅश. तुम्ही सेटमध्ये ना डी मॉर्गन्स लॉ ऐकला असेल, इथं सेम तो अप्लाय करा. म्हणजे काय होणार माहिती का, पी ऑफ ए डॅशच्या ऐवजी ए लिहा, युनियनच्या ऐवजी इंटरसेक्शन लिहा, बी डॅशच्या ऐवजी बी लिहा, पण बाहेर कॉम्प्लिमेंट द्या. आणि मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण की कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटची काढायची तुम्हाला व्हॅल्यू, मग 1 मधून तुम्हाला ए इंटरसेक्शन बी काय करावं लागतं, मायनस. मग डी मॉर्गन्सला लक्षात आलं, म्हणजे पुन्हा इंटरसेक्शनची व्हॅल्यू जी इथं काढली होती ना तीच तिथं यूज करायची. आता त्याच्या उलट इथं आहे, आता तुम्हाला इथं पण डी मॉर्गन्सच यूज करायचं आहे, फक्त आत अगोदर इंटरसेक्शन आहे. मग काय होणार बघा, ए कॉम्प्लिमेंटचं इथं ए येणार आहे, चुकून मी इंटरसेक्शन म्हणणार होतो, पण आता इथं जे इंटरसेक्शन आहे त्याचं युनियन होईल आणि त्याचा कॉम्प्लिमेंट होईल. पुन्हा 1 मायनस पी ऑफ ए युनियन बी आणि दिलेली व्हॅल्यू त्यातून मग मायनस करा. मग विद्यार्थी मित्रांनो हे मात्र सीडच्या लेवलचा आहे, जसाच्या तसा हा प्रॉब्लेम सीड येऊ शकतो. वेन डायग्राम हे फॉर्म्युला, हा बेसिक फॉर्म्युला मी स्टार्टला सांगितली व्हिडिओच्या अगोदर की जे आत्ता 12th मध्ये गेलेत ना त्यांनी आत्ताच हा प्रॉब्लेम, हा जो टॉपिक आहे ना तो परफेक्ट करून घ्या, म्हणजे त्याची प्रॉपर रिव्हिजन पण होईल आणि शेवटी तुम्हाला ते सोपं वाटेल. चला ठीक आहे. आता मी काय करतो, व्हिडिओच्या शेवटी थोडासा तुम्हाला होमवर्क देतो. विद्यार्थी मित्रांनो उद्यापासून आपण 12thच्या मुलांसाठी डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक सुरू करणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक प्रोव्हाइड करतोय, त्याच्यात मी डेरिव्हेटिव्हमध्ये जे मोस्ट इम्पॉर्टंट थेरम आहेत ना त्याची मी तुम्हाला त्याच्या व्हिडिओची लिंक प्रोव्हाइड करतोय. तुम्ही काय करा की ते 3 जे थेरम्स आहेत डेरिव्हेटिव्हचे त्याच्या अगोदर प्रॅक्टिस करा. तुम्ही तुमच्या सिनियर्सला विचारू शकताय की थेरम जो हा प्रकार आहे ना तो थिअरी क्वेश्चनमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे.
3 थेरम आहेत डेरिव्हेटिव्हचे, एक थेरम तर एक्झाममध्ये येतच लक्षात घ्या. आणि या वर्षीच्या पेपरमध्ये पण आलंच होतं. म्हणजे 3 थेरम 4 मार्क फिक्स झाले, लक्षात घ्या. त्यामुळे डिस्क्रिप्शन चेक करा, थेरम अगोदर करा. आणि उद्यापासून मी काय करणार आहे की अगदी पहिल्या एक्सरसाइजपासून डेरिव्हेटिव्ह सुरू करतोय. त्यामुळे चॅनल जास्तीत जास्त शेअर करा नवीन मुलांबरोबर, ठीक आहे. जे आता जस्ट 12th गेलेत ना, त्यांच्याबरोबर तुम्ही शेअर करा. तुम्हाला माहिती आहे नक्कीच चॅनलचा त्या मुलांना फायदा होणारच आहे. ओके, आता होमवर्क देतोय बघा. सेम क्वेश्चन्स आहेत. पी ऑफ ए दिले, पी ऑफ बी दिले, आता युनियन दिलंय, विचारलंय इंटरसेक्शन. बेसिक फॉर्म्युला यूज करा. इथं आणि इथं बघितलं तुम्हाला आठवलं पाहिजे डी मॉर्गन्स लॉ. ओके, इथं काय विचारलंय बघा, समजून घ्या. ए युनियन बीचं कॉम्प्लिमेंट विचारलंय. कॉम्प्लिमेंट म्हटलं की 1 मायनस पी ऑफ ए युनियन बी. मग इंटरसेक्शन दिलंय, पी ऑफ ए पी ऑफ बी दिलंय. युनियन बीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, तो वापरा, व्हॅल्यू पुट करा. आता इथं बघा खाली फॉर्म्युल्यात याची गरज नसते कुठं, पी ऑफ बी डॅश. मग तुम्हाला कोण काढायचं आहे, पी ऑफ बी. पुन्हा कसं 1 मायनस पी ऑफ बी डॅश. मग आता हा दिलेला होमवर्क कंप्लीट करा. ओके, 2 तर प्रॉब्लेम दिसत आहेत तुम्हाला, पण याच्या अगोदर 5 प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून घेतलेत ना. मग 5 आणि 2 प्रॉब्लेम हे तुमच्या वहीत दिसले पाहिजेत. प्लस तुमच्या टेक्स्टबुकमधले थोडेसे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. अजून ना ह्याच्यात ना खूप मोठा टॉपिक आहे, लक्षात घ्या. काही थेरम्स आहेत, इंडिपेंडेंट डिपेंडेंट इव्हेंट्स वगैरे आहे, ऑर्डर ऑफ इव्हेंट्स असं काहीतरी आहे, लक्षात घ्या. अजून 4-5 लेक्चर्स होतील, लक्षात घ्या. पण मी अशा प्लेलिस्ट तयार करून ठेवल्या ना, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल, लक्षात घ्या. मग विद्यार्थी मित्रांनो, करा चांगला अभ्यास. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.